काय टुडेज वी आर एक्सप्लोरिंग घनगड. तर आम्ही आमच्या पर्सनल व्हेकल घेऊन आले. तुम्हाला येताना ना इकडनं रस्ता भेटेल बघा. इकडनं लोणावळा साईडने येणार ना तुम्हाला या साईडनं रस्ता भेटेल. बाकी पुण्या साईडून याल तर तिकडून तर तुम्हाला जाम जवळ आहे, इकडून थोडा लांब आहे. तर आता आम्ही बॅग वगैरे पॅक करून घेतो. पाण्याच्या बॉटल्या घेतल्या 3-4. बाकी माझे मित्र वगैरे तिथे थांबलेत. आता आम्ही ट्रॅकिंग करायला स्टार्ट करतोय. दुपारच्या वाजल्यात 1 भाई फुल बेकार लावून ट्राय करतो. त्यात एप्रिलचा महिना आहे. ऊन तर तुम्हाला माहिती असं किती लागायचं. माझे डोळे पण ओपन नाही होते. कॅप वगैरे घेतले. आता आम्ही थोडं जरा खाल्लं पिलं. तिकडे पाठीमागे तुम्हाला एक हॉटेल भेटेल. हॉटेलचं नाव विसरलो मी मी वाटलंच ना कॅप्शन वगैरेमध्ये नाही तर मी ह्या व्हिडिओमध्ये लिहून ठेवेल त्या हॉटेलचं नाव काय होतं. तिथंच आम्ही खाल्लं वगैरे. तिथं खाणं वगैरे पण चांगलं होतं. बाकी तिथं सगळं चिकन वगैरे भेटत होतं आणि मी चिकन वगैरे एवढं खाईत नाही आणि बाहेरचं मी अजिबात नाही खाईत. त्याच्यामध्ये मैत्रिणी माझा डब्बा आणला होता, आम्ही तेच खाल्ला. हे चल आता आम्ही स्टार्ट करतो. इथंशी आमचे शक्तिमान उभे राहिले. ट्रिप पाहिजे तर ती बॅग लागते. तर आता आमची पॅकिंग वगैरे झाले. आता आम्ही निघतो इथून. बॅग वगैरे मी घेतले. बाकी यार हे लोकांना एवढे हराम आहेत ना. माझ्याकडे 4 बॉटल्या दिल्या त्यांनी आणि स्वतःने एक चुब्बस त्याच्यात एक ती बारकीवाली एक तो मिरिंडा बस ढूस. हा ना 3च बॉटल्या घेतल्या तिने. तर किल्ल्याच्या स्टार्टिंगलाच आम्ही रस्ता चुकलोय. स्टार्टिंगलाच किल्ल्याचा मी ते कंपाऊंड बघून बोललो काहीतरी लफडा झाला. आलो आलो आई शपथ तिला रे मधोमध बसली. इकडे जाऊ का तिकडे जाऊ. असं तुम्हाला गेट दिसेल. तुम्ही पण आमच्या सारखे ना कुठं पण नका घुसू. किल्ल्याच्या स्टार्टिंगला आम्ही रस्ता हरवतोय. किल्ल्याच्या स्टार्टिंगलाच आणि भर उन्हात आणत भेंडी किती वाजता माहिती का. एक वाजून 1:30 वाजला. 1:30 आसपास वाजला असेल. स्टार्टिंगलाच रस्ता चुकला. स्टार्टिंगलाच इथून भारी होता. नको राहू दे. गुडगा बिडगा तुम्ही तसं नका करू. रिक्स नका घेऊ नाही तर काहीतरी वेगळंच फाटायचं. गुट्ट्या असा लांडगा हरिणला खाऊ आपण. शेकरू मोर पाहिजे. पावसाला द्यायला लागेल मग. सायाळ वानर घोरपड तरच पण हे काय रे. पिसारा काय रानडुक्कर माहिती. रानडुक्कर डेंजर असतं ना. मग आई शपथ गेलो. मग तू काय करशील. मेन विषय आहे का हीच मरणार आहे सगळ्या. आपला तांगा आहेत अशा. आम्ही पण मरणार हीच आहे. आपण बोलू तेच भाग नाही लावला टीव्हीवर. अरे हा ना तो डेंजर होता. म्हणून तुम्ही याच्या घरी नाही जाईत. आणि ह्याला मला माझ्या घरी नका येऊ. त्यांना समजला एवढं तयारी करते जायची. सकाळला उठून आंघोळ केल्या उठतो झालं. चाललं की सुट्टी येत. बाकी रस्ता तर आता जाम इझी वाटतंय. एक तयार सोबत जातो मी. एवढी काही चढण तर आहे ना. इथं समोरच किल्ला आहे आमच्या जस्ट. आता आम्ही लगभग 25% तरी ट्रेक आरामात कम्प्लीट केला आहे. पण थोडा हा इझी आहे रे जरा. किल्ल्याच्या स्टार्टिंगलाच एक मंदिर आहे. आई शपथ भारी आहे रे. एक नंबर. बाप आहे. तर झालं आता आपलं मंदिर वगैरे पण बघून झालंय. आता पुढे चाललो आपण. आता
ए तिकडे वरती तो दगड आहे ना तिथं माझा फोटो काढा का चांगला. तिथं तर मला तुम्ही उभं असं बरं शक्य सुंदर सह्याद्री हे नाही ना आपण व्हिडिओ कशी खिचू माहिती का? चौघांची काढू ना. नाही ना अशी ओम नम पते पार्वती ओम नम पार्वती पत्ते अरे हा पार्वती पते रे. आपण काढूया तसा व्हिडिओ. भेंडी सध्या मला टेन्शन नाही लागला आता. जंगल जरा शब्द आताच तुमचे फिरतायत. त्यांचे शब्द बोलला आताच फिरतायत. आता गाणं बंद कर ना. मजा कशी गाणी बंद केलं तर गाणं आपण वरती लाव. देखेगी मैंने तो देखेगी क्या तू हे बघ इथं वाघ आगून गेलाय. जसं की गाईस तुम्ही बघू शकता वाघाच्या लेंड्या दिसताय तिथं. इथं अजून एक मंदिर आहे. त्यांनी इथं किल्ल्याची पाठी बनवले तशी मंदिर आहे. तू फोन कर ना तुला ऑन आता. डायरेक्ट बोलत तुझा फोन. काय मंदिर आहे. मग इथूनच पाय इथंशी पण आम्ही आता अजून एक मंदिर बघितलंय. बाकी हे कोणाला माहिती असेल तर सांगा. असं मी घरी गेला युट्यूबवर तर सर्च करायलाच का हे नक्की काय आहे. बघा जरा इथं पुढे समोरच आहे. भारी आहे. बाकी कॅमेरा अँगलने मी थोडं 10 वेळा चेंज करतोय. एका हातामध्ये ना होल्ड करायला जमत नाही मला. त्यामध्ये बॅग पण आहे माझ्या पाठणी. तुमच्या 10 तसे जास्त किल्ले आयुष्य पण कसला मस्त आहे सवय बा. टी 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 हे ती व्हिडिओ ना ब्लॉग मध्ये माझे नाश्ता विस्ताना व्हिडिओ नको टाकू दादा. टाकला तरी काय प्रॉब्लेम नाही. काय रे तुम्ही मला फॉलो करा. सांग इंस्टाग्राम पे फॉलो करो लाईक करो. माय आयडी इज इधर इधर पहिले मग पहिले ते बघून जाऊ. कोणता आवाज आला रे. तेव्हा डोल्याची आग व्हायला लागले. काय गाईज तर आता आम्ही आलेलो आहे. हा कुठल्या गडावरती रे आपण? 80 किलोमीटर लांब आम्ही ट्रॅव्हल करून आलोय 2 तास. आणि आम्ही एका किल्ल्यावरती आहेत. त्या किल्ल्यावरती याला अजून माहिती नाही आम्ही कुठल्या किल्ल्यावर आहेत. याला काय बोलू मी आता. याला अजून माहिती नाही आम्ही कुठल्या किल्ल्यावरती आहेत. याचे व्ह्यूज आणि सबस्क्राईब नव्हते वाढत ना त्यामुळे असे जोक लागतात. यो विसरलाय मला 100% माहिती आहे. तू विसरले होता ए मी पण मला भेटला होता. लगे माझा नको तू. हे व्हिडिओ कस बस कर. जाऊ का मोबाईल अरे विषय हा झाला का मला ब्राईटनेस ड्रॉप झाले ना मला दिसला नाही. परत काढतो थांब. नाही आता 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 परफेक्ट आता परफेक्ट काढलं थांब. वरती बसून काढू मग. आता झालं आमचं इथं पण फोटो वगैरे काढून अर्धा तास आम्हाला फोटो काढायला लागले तिथं. अरे छोटा वाटतो पण मोठा रे. नाही नाही किल्ला बारीकच आहे रे. विषय हा आहे का अरे मोठा म्हणजे कलावंती नाही कुठला रे तो? कोथलीगड. कोथळीगड
कोथळीगड तर कसला होता बाबा. तो छोटा होता खूप. अजून थोडा मोठा त्यापेक्षा. आणि तो कलावंतीने हार्ट. तर आम्ही किल्ला लगभग मला असंच वाटतंय. काय अर्धा तर आमचा कम्प्लीट झालाय. आता अर्धाच बाकी आहे, तो पण आमचा कम्प्लीट होऊन जाईल. की इथं मी ना 2-4 फोटो काढलेत, माझ्या इंस्टाच्या प्रोफाईलला टाकेल मी. अख्खी इंस्टाग्रामची प्रोफाईल आणि मी नुसती किल्ल्याने भरले. हे तिथं नाही गेलो विचार. कुठं? आहे का तिकडे रस्ता? हा, इथे नाही, वरतून आहे. तेव्हा तुम्हाला काहीतरी व्ह्यू दाखवतो. व्ह्यू पण बाकी ओजी डायरेक्ट. अरे यार मी परत चुकलो. याच्यावर फोटो काय? समजा क्या? समजा? ए! अरे फोटो चांगला येईल. इथे दोन गुफा आहेत. उई, हे बारीक आहे, थोडी मोठी नाही. असं दे ना. आणि ही थोडी मोठी आहे. ध्रुव, ये ना, बाईक पाहिजे मला. ती दगड तुम्हाला दाखवतो ना, माझी फेवरेट. ती दगड आहे ना, ही आहे. इंस्टाग्रामला बघा जाम ट्रेंडिंगला असलं का पोस्ट, त्या इथल्या आहेत त्या पोस्ट. फक्त विषय असा आहे का, त्या आहेत ना इंस्टाग्रामवरती बघा जाम ट्रेंडिंगला त्या पोस्ट आहेत. किल्ल्या सर्वात जास्त गाजलेल्या पोस्ट त्या दगडाच्या इथे आहेत. हा दगड आहे ना, आय गेस पावसाळा वगैरे पडला असेल. किती मोठा दगड तुम्हाला दाखवतो ना मग. बघा हा कसला मोठा दगड आहे. इथून एवढा असा किल्ल्याच्या वरून ना बघा, इकडे कुठेतरी असला आय गेस, तिकडून पडलाय तो. आणि मग तिकडनं ते असं नाही असं ट्रायंगल असं तयार झालाय तो. इथंशी इकडनं ना पूर्ण तुम्हाला व्ह्यू दाखवतो ना. फोनला काय माहित काय झालं, कोणीतरी ना 100% फोनमध्ये बोटं घातलेत. रात्री बसलेलो ना तेव्हा कोणतरी बोटं घातले. किल्ल्याबद्दल थोडी माहिती दिली इथं. आणि ती ही दगड आहे बघा, कसली मोठी बघा, कसली खतरनाक ना. आणि इथंशी एक मंदिर पण आहे. मला जायला कसं वाटते, बट आहे चांगले आहेत. मला दाखवतो तुम्हाला. शूज घातलेत ना मी, त्यामुळे थांबा एक मिनटं. उई, हे बघा. आणि एक इकडची आहे, दाखवतो मला. अशी इथे 2 मंदिर आहेत. अरे यार माझ्या शूजचे ना ग्रीप कमी झाली आय गेस, कारण की माझे शूज आहेत ना ग्रीप सोडतात थोडं स्लो. कारण की याच्याने मी 5 का 6 ट्रेक केलेत ना, त्याच्यामुळे मला वाटतं होईत असेल ते. इथंशी मी ना फोटो काढतो, मला दाखवतो. आता किल्ल्याच्या आम्ही या पायऱ्यांच्या इथे आलो आहेत. तुम्ही इथं आला असेल तर बघत असाल. आणि ती दगड जस्ट अपोजिट साईडला आहे, इथं समोरच आहे. तिथेशी आमचा फोटो वगैरे काढून झालाय. आता मी इथून वरती चढतो, मग बाकीचा करतो. डन. अबे यार एका हाताने चढत रिस्की रे. किल्ला जात आहे ना आम्ही लगभग 50-60% भाग आम्ही कंप्लीट केलाय. काय दाखवते हा, इथे खड्डा आहे, म्हणजे खड्ड्यात पाणी पण आहे. अंशोत पाणी स्वच्छ आहे हे बघ. पाणी एकदम क्लीन आहे. डन.
बाकी हा माझा 14वा का 15वा किल्ला असेल जो की मी ट्रॅक करतोय. याच्यानंतर मी ट्राय करणार आहे सोलो ट्रॅकिंगची, ट्रॅकिंग बोलतो ट्रॅव्हलिंगची. सोलो ट्रॅकिंग रिस्की काम आहे, इतना भी आसान नाही आहे. बाकी आमची काही माकडे इकडे आहेत. इथं पण 2 पाण्याचे कुंड आहेत. एक इथंशी, हा पाणी थोडा खराब आहे त्यातला माहीत नाही. आणि तिथं बाकी पाठीमागे ना तो पाणी आहे का जेवण वगैरे बनवायला यूज करत असतो. ओके डन. इथे एवढं काय हार्ड तर काय आहे नाही, अख्खा किल्ला इझी आहे. ते मी ते एका हातात मोबाईल होल्ड केला ना त्याच्यामुळं विषय होतोय. हा डन. व्ह्यू तर बाकी जाम क्लासिक येतोय, एक नंबर. चला चला तू. चला मी मागून येतो. हे महादरवाजाचं फोटो बघ. किल्ल्याच्या आता महादरवाजाच्या इथपर्यंत पोहोचलोय. मला सोलो ट्रॅव्हलिंग ट्राय करायचं रे. सोलो नाही का म्हणजे स्वतःचीच बोलत राहायचं. आणि सोलो ट्रॅव्हलिंगमध्ये ना विषय काय माहिती आहे का, म्हणजे काय सांगू, मला काय माहित नाही, मला सोलो ट्रॅव्हलिंग करायला काय इंटरेस्ट येतोय. जाम इच्छा होती मला सोलो ट्रॅव्हलिंग करायची. काय इकडेच आहे, इकडे. काय आहे? टाका आहे, भुयारी टाके. फाईन. मी तशी आहे ना एक व्हिडिओ काढले, जाम भारी काढले. ते खाली नाही तशी ट्रायपॉड ठेवलेला, स्टिक ठेवलेली आणि ह्या दगडींवरनं चालत वरती चाललेलो आणि समोर हा झेंडा फडकत होता आपला. बघवा जाम भारी व्हिडिओ आले. मला मी इंस्टाग्रामवर टाकेल, बघू. जर कधी मी एडिट करताना मला जर कधी लक्षात आलं ना तर माझा युजर नेम टाकेल मी. बोलून याच्यामध्ये होतं कारण की मी नंतर ना विसरून जाईल नंतर एडिट करताना. हे कुठे गेले. बाकी किल्ला तर भारी. किल्ल्यांची आवडच वेगळी गोष्ट आहे. मॉन्सूनमध्ये किल्ले राज भारी असतात, पण मॉन्सूनमध्ये मला अलाउड नाही. मॉन्सूनमध्ये ट्रॅकिंग वगैरे करणं मला अलाउड नाही. समोर तैलवल दिसतं मला इथून, पण दाखवतो मला एवढा भारी दिसतं ना तैलवल, मला काय सांगू. झाला तर किल्ला पण एक्सप्लोर करून झाला बऱ्यापैकी. वरती काय बघतोय जरा 2-4 व्ह्यू जरा भारी भेटतात का नाही. थोडेफार व्हिडिओ काढून ठेवतो यूट्यूबवर टाकायला, एक मेमरीज म्हणून की आलो होतो मी पण इथे. सांगायला नाही का नंतर. तिथं तर आम्ही जाऊन आलो. तुला दाखवतो. इकडेशी पण एक व्हॅली आहे आणि इथून कुंडलिका व्हॅली पण जवळच आहे. तैलवल पण इथून जवळच आहे. बाकी जाऊन घेतो आम्ही. बाकी अजून काय काय किल्ल्यात असे काय अवशेष तर राहिले नाहीत,
तुम्हाला दाखवण्यासारखे. बाकी व्ह्यू तर डायरेक्ट क्लासिक आहेत, तेच दाखवणार ना. ओके डन. डन. फायनली अजून एक ट्रेक माझा कंप्लीट झाला. चॅनलला कोणी न्यू असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक पण करा. अजून काय सांगायचं राहीत तर आहे, सांगायचं असं बरंच काय राहते, पण विषय हा आहे का मला टायमाला आठवत नाही का की मला बोलायचं काय एक्झॅक्टली.